नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे SJ अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे कोणत्या दिवशी कोणता दिवस महत्त्वाचा आहे. आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. म्हणजेच महत्त्वाची दिनदर्शिका आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून ते कोणता दिवस आणि म्हणजे त्या दिवशी कोणत्या दिवसासाठी विरोध केलेला आहे असं आपण पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे 1 जानेवारी. 1 जानेवारी रोजी धूम्रपान विरोधी दिन आपल्याला माहीत आहे. त्यानंतर दुसरा जो आहे दिवस तो म्हणजे 30 जानेवारी. 30 जानेवारी या दिवशी कुष्ठरोग निवारण दिन म्हणून जाहीर ओळखला जातो. त्यानंतर तिसरा जे दिवस आहे तो म्हणजे 5 फेब्रुवारी आणि या 5 फेब्रुवारीला कुष्ठरोग निवारण सप्ताह म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आता पाहायचा आहे चौथा, तो म्हणजे 26 फेब्रुवारी. या 26 फेब्रुवारीला महिला आरोग्य दिन असं म्हणून उल्लेख केलेला आहे. यानंतर आता आपल्याला पाचवा जो पाहायचा आहे तो आहे 8 मार्च. आता मला सांगा, 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून पूर्ण जगामध्ये महिलांचा सन्मान केलेला जातो. त्याच्यानंतर सहावा जो आहे ते म्हणजे 24 मार्च. तर 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. क्षय म्हणजे TB, ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया, म्हणजे जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 1 ते 7 एप्रिल या दिवशी अंधत्व प्रतिबंध सप्ताह प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 8वा जो दिवस आहे तो म्हणजे 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी रोजी मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून म्हणजे ओळखला जातो. यानंतर 12 मे दिवशी जागतिक परिचारिका दिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यानंतर 11वा जो दिवस आहे तो म्हणजे 31 मे. या 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 1 ते 30 जून या दिवशी म्हणजे पूर्ण एक महिना, 1 जूनपासून ते 30 जून या महिन्यामध्ये पूर्ण हिवताप प्रतिरोध महिना म्हणून त्या महिन्याला ओळखला जातो. त्यानंतर आता 13वा जे आहे ते आहे 5 जून. या 5 जून दिवशी आपण पर्यावरण दिन साजरा करतो. यानंतर आपल्याला 14वा जो मुद्दा आहे तो म्हणजे 10 ते 16 जून. या 10 ते 16 जून दिवशी हा जो सप्ताह आहे या दिवशी दृष्टिदान सप्ताह म्हणून साजरा केलेला जातो. यानंतर 15वा जो प्रश्न आहे तो आहे 10 जुलै. 10 जुलैमध्ये सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 15 दिवस आणि त्यांना संबोधले जाणारे कार्यक्रम आपण पाहिलेले आहेत. आणि हा जो प्रश्न आहे आरोग्य विभागामध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.